नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की भूमीचं बाळ मात्र आता अजिबातच शांत होत नसतं. तुला भूक लागली आहे का म्हणून ती तिला दूध प्यायला देते, परंतु दूधही पित नाही. आणि क्षितिजा तू अशी का करते आहे, काय होतं आहे तुला? ती तिला खेळवण्याचा प्रयत्न करते, झोपवण्याचा प्रयत्न करते, शांत करण्याचा प्रयत्न करते, पण काही करेना. क्षितिजा शांत होत नसते. त्यामुळे भूमी खूप पॅनिक होते. तेवढ्यात तिथे संकर्षण येतो आणि संकर्षण हे सगळं बघत असतो. तेव्हा मात्र तो भूमीला विचारतो की नक्की काय झालं आहे? काय होतं आहे तिला? कसला त्रास होतो आहे का? तर तेव्हा आता लगेचच ती सगळं सांगू लागते. बघा ना, मी तिला दूधही पाजून बघितलं, पण तिला दूधही प्यायचं नाहीये, झोपतही नाहीये, खेळतही नाही. तिला काय होतंय मला खरंच कळत नाही. आणि हे मात्र संकर्षणची सासू तिथून जात असताना ऐकते आणि ती लगेचच दरवाजात उभी राहून इकडे संकर्षणला टोमणे मारू लागते, की ज्या बाईला स्वतःची लेक सांभाळता येत नाही, ती काय दुसऱ्याच्या मुलाला आईची माया देणार आहे. दुसऱ्याच्या मुलाला आपलं म्हणायला फार मोठं मन लागतं. आणि असे टॉन्ट मारून मात्र ती तिथून निघून जाते. आणि संकर्षण आणि भूमी तिच्याकडे बघतच राहतात. संकर्षणला मात्र तिचा प्रचंड राग येत असतो. तर दुसरीकडे मात्र आकाश मानसीला सांगत असतो, मला असं वाटतं आहे की बाळाला माझी फार गरज आहे आणि मला आता बाळाकडे जायला हवं. क्षितिजाची मला खूप आठवण येते आहे आणि मलाही तिची गरज आहे, तिलाही माझी गरज आहे, असं मला सतत वाटतं आहे. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता गुरुजी मात्र सांगत असतात की महाजनांच्या मोठ्या सुनेने ही शिवाची पूजा करायची आहे, त्यामुळे उद्या सकाळी ही पूजेचा मुहूर्त आहे. तेव्हा मात्र पुढचं काही ऐकून न घेता गुरुजी फोन ठेवतात. परंतु आता आत्याला सगळं काही आकाश सांगतो आणि खूप पॅनिक होतो. आता कसं काय भूमीला बोलवायचं? तेव्हा रागिनी म्हणते, त्याची काही गरजच नाहीये, तिला बोलवायचंच नाही. पण इकडे मानसी मात्र भूमीला पूजेला येण्यासाठी फोर्स करते. आता भूमी मात्र पूजेला येणार का? हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.